नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपलं सर्व दर्शकांचे स्वागत आहे. आज आपण कॉपीराइट ॲक्ट 1957 या कायद्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आता हा कायदा नेमका काय आहे किंवा हा केव्हापासून अंमलात आलेला आहे किंवा हा कायदा येण्याच्या पूर्वी कुठले कायदे होते आणि ह्या कायद्यात नेमके किती सेक्शन आहे, किती चॅप्टर आहे, याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. आता जो कॉपीराइट ॲक्ट जो आहे हा 1911 सालचा जो कॉपीराइट ॲक्ट होता, जो की युनायटेड किंगडम यामध्ये मॉडिफाईड करून इंडियन कॉपीराइट ॲक्ट 1914 हा तयार करण्यात आला होता. आणि यामध्ये पुन्हा मॉडिफाईड करून ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर साधारण 8 वर्षांनी हा जो ॲक्ट आहे हा ॲक्ट प्रत्यक्ष भारतामध्ये याची अंमलबजावणी झाली. साधारण 4 जून 1957 रोजी हा कायदा भारतामध्ये लागू झाला. त्यामुळे याला कॉपीराइट ॲक्ट 1957 असे देखील म्हणतात. आता यामध्ये साधारण जर विचार केला तर साधारण 15 चॅप्टर आहे आणि 79 सेक्शन आहे. यामध्ये काही रिफिल करण्यात आले आहे, काही डिलीट करण्यात आले आहे, काहींमध्ये अमेंडमेंट करण्यात आली आहे. आता हा जर ॲक्ट आपण बघितला तर यामध्ये नक्की हा ॲक्ट कशासाठी काढलेला आहे ते आपण बघूया. साधारण जे व्यक्ती लिटरेचरमध्ये काम करतात, आर्टिस्ट म्हणून काम करतात किंवा जे पेंटिंग बनवतात, काही स्केच बनवतात किंवा एखादी डिझाईन बनवतात किंवा फोटोग्राफ काढतात किंवा एखादी म्युझिक बनवतात, एखादा कंपोजर असतं त्यांचं, एखादी कविता असते, एखादी स्टोरी असते किंवा एखादं पुस्तक ते लिहितात, त्याच्यानंतर एखादा सिनेमा बनवतात, साऊंड रेकॉर्डिंग करतात. अशा प्रकारे जे ते कार्य करत असतात ज्याला आपण इंटेलेक्च्युअल वर्क म्हणतो, की जे त्यांचे बुद्धी कौशल्य वापरून तयार केलेल्या एखाद्या कलाकाराने त्याची कृती असते. मग चित्रकार असेल तर तो चित्र काढणार, त्याचं चित्र असतं. एखादा संगीतकार असेल तर त्याचं ते संगीत असतं, म्युझिक असतं. अशा विविध प्रकारचे जे आर्टिस्ट असतात ते त्यांची बुद्धिमत्ता वापरून एखादी आर्ट तयार करत असतात, एखादी वस्तू तयार करत असतात, एखादी पेंटिंग तयार करत असतात. आणि मग अशा पेंटिंगला एखादा व्यक्ती चोरू नये आणि त्याची कलाकारी चोरून तो स्वतःच्या नावाने ते विकू शकतो. मग या सगळ्या कामासाठी हा जो कॉपीराइट ॲक्ट जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे. किंवा तो त्याचं वर्क तयार करून एखाद्याला प्रकाशनासाठी त्याचे अधिकार देऊ शकतो, ब्रॉडकास्टिंग करण्यासाठी अधिकार देत असतो. ह्या संपूर्ण प्रोसेस या कायद्यामध्ये दिलेली आहे. किंवा एखादा पिक्चरचा जो कलाकार असतो, सिनेमॅटोग्राफर, डायरेक्टर, प्रोड्युसर, हे देखील ते त्यांचे तयार केलेले जी फिल्म असते त्या फिल्ममध्ये तो कॉपीराइट असतो, तो एखाद्या व्यक्तीला तो विकत असतो. या संदर्भात अनेक वाद विवाद होत असतात आणि हे वाद विवाद झाल्यानंतर नेमके काय केलं पाहिजे आणि कशा प्रकारे यामध्ये सगळी प्रोसेस किंवा प्रक्रिया या कायद्यामध्ये दिलेली आहे. आता जर आपण विचार करायचा ठरवलं तर यामध्ये चॅप्टर 15 दिलेले आहे. त्यामध्ये पहिला चॅप्टरचा जर आपण उल्लेख केला तर त्याच्यात प्राथमिक ज्या गोष्टी दिलेल्या आहे, मग त्यात या कायद्यामध्ये व्याख्या दिलेल्या आहे, काही इंटरप्रिटेशन दिलेले आहे आणि काही त्या संदर्भात कुठले कोर्ट असू शकतात, वाद कशा प्रकारे तो तयार झाल्यानंतर काय केलं पाहिजे या संदर्भात या पहिल्या चॅप्टरमध्ये माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर सेकंड चॅप्टरमध्ये जर बघितलं तर कॉपीराइट ऑफेन्स म्हणजे काय आणि तो कसे रजिस्टर केला पाहिजे या संदर्भात दिलेला आहे. चॅप्टर 3 मध्ये जर बघितलं तर कॉपीराइट संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे की कशा प्रकारे कॉपीराइट म्हणजे काय किंवा कॉपीराइटचं वर्क कशा प्रकारे असतं
या संदर्भात या चॅप्टरमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. चॅप्टर 4 मध्ये जर बघितलं तर आपण ओनरशिप ऑफ कॉपीराइट अँड द राईट ऑफ ओनर्स, म्हणजे जो ओनर असतो, जो मालक असतो, त्याला कशा प्रकारे कॉपीराइटचा फायदा असतो, ओनर म्हणजे काय किंवा त्या संदर्भात त्याला अधिकार कशा प्रकारे प्राप्त होतात त्या संदर्भात चॅप्टर 4 मध्ये दिलेलं आहे. चॅप्टर 5 मध्ये जर बघितलं तर टर्म ऑफ कॉपीराइट, यामध्ये विविध टर्म दिलेले आहे. मग त्या संदर्भात पब्लिश म्हणजे ते प्रकाशित कसं करणं, त्या संदर्भात या सेक्शनमध्ये दिलेलं आहे. मग त्यात सिनेमॅटोग्राफी असेल, फिल्म असेल, साऊंड रेकॉर्डिंग असेल, गव्हर्नमेंट वर्क असेल, अशा प्रकारे इंटेलेक्च्युअल जे कार्य आहे ते त्या संदर्भात टर्म ऑफ कॉपीराइट संदर्भात या चॅप्टरमध्ये माहिती दिलेली आहे. त्यानंतर चॅप्टर 6 जर बघितला तर त्या लायसन हा एक भाग दिलेला आहे. मग ते लायसन कशा प्रकारे दिले जातं, कोण देतात, त्या संदर्भात सगळी माहिती जी आहे ती या सेक्शनमध्ये दिलेली आहे. त्यानंतर चॅप्टर आपण 7 बघितला तर कॉपीराइट सोसायटी, यामध्ये रजिस्ट्रेशन ऑफ कॉपीराइट सोसायटी आणि राईट्स, लायबिलिटी या चॅप्टरमध्ये त्याच्यात उल्लेख केलेला आहे. चॅप्टर 8चा जर आपण विचार केला तर राईट अबाउट ब्रॉडकास्टिंग ऑर्गनायझेशन अँड परफॉर्मिंग. आता यामध्ये असं आहे की आपण एखाद्या संस्थेला ब्रॉडकास्टिंग करण्याचा अधिकार देतो. म्हणजे काय, समजा क्रिकेटचा सामना आहे आणि क्रिकेटचा सामना एक BCCI म्हणून एक जी क्रिकेटची संस्था आहे ती त्या एका चॅनलला ते ब्रॉडकास्टिंग करण्याचे अधिकार आहे. आणि मग ते ब्रॉडकास्टिंग करण्याचे अधिकार हे त्याच चॅनलला असतात. इतर चॅनलवाले तो सामना दाखवू शकत नाही. अशा प्रकारची सगळी अटी आणि शर्ती, राईट्स अँड लायबिलिटीज कशा प्रकारे असेल ते या चॅप्टर 8 मध्ये दिलेले आहे. आता चॅप्टर 9 मध्ये इंटरनॅशनल कॉपीराइट संदर्भात सगळी माहिती दिली आहे. पॉवर ऑफ फॉरेन वर्क संदर्भात माहिती आहे. ऑर्डर ऑफ चॅप्टर या संदर्भात माहिती दिलेली आहे. चॅप्टर 10 मध्ये जर आपण बघितलं तर रजिस्ट्रेशन ऑफ कॉपीराइट. आता एखादा वर्क जर केला असेल, एखादी तुमची कलाकारी जर असेल तर ती कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करावी हे ह्या चॅप्टर 10 मध्ये दिलेलं आहे. चॅप्टर 11 मध्ये जर बघितलं तर इन्फ्रिजमेंट ऑफ कॉपीराइट, एखाद्या व्यक्तीने कॉपीराइटचं उल्लंघन केलं तर त्या संदर्भात सगळी माहिती दिलेली आहे. त्यानंतर चॅप्टर 12 मध्ये जर आपण बघितलं तर सिव्हिल रेमेडीज, एखाद्या व्यक्तीचं जर अधिकार या एखाद्या व्यक्तीने केलं असेल तर त्या संदर्भात कशा प्रकारे रेमेडीज दिलेली आहे. चॅप्टर 13 मध्ये बघितलं तर आपण ऑफेन्स संदर्भात माहिती दिलेली आहे. चॅप्टर 14 मध्ये अपील कशी करावी ते या ठिकाणी दिलेलं आहे. आणि चॅप्टर 15 मध्ये मिसलिनियस माहिती दिली आहे. अशा प्रकारे आज आपण कॉपीराइट ऍक्ट 1957 सालचा जो आहे तो कायदा ची बाबत माहिती जाणून घेतली आहे. पूर्वीचा जो कायदा होता तो हा ब्रिटिशांनी तयार केलेला होता, जो 1911 सालचा होता, जो युनायटेड किंगडमच्या मार्फत तयार केलेला होता. आणि त्याची सुधारणा करून इंडियन कॉपीराइट ऍक्ट 1914 हा तयार करण्यात आलेला होता. आणि ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यानंतर भारताची जी पार्लमेंट आहे त्या पार्लमेंटमध्ये 8 वर्षानंतर म्हणजेच 4 जून 1957 रोजी हा कायदा पास करण्यात आला आहे. तर अशा प्रकारे आज आपण कॉपीराइट ऍक्ट या संदर्भात संपूर्ण माहिती घेतली आहे, ज्यामध्ये साधारण 15 चॅप्टर्स आणि साधारण 79 सेक्शन दिलेले आहे. धन्यवाद.